काय यारा झाडावरती ना बघा ही सगळी वटवागळे आहेत, केवढे वटवागळे आहेत. आय होप तुम्हाला दिसत असेल. कमीत कमी 100-150 वटवागळे आहेत पूर्ण झाडावरती. तर हाच गेट आहे. ह्या गेटमधून आतमध्ये जायचं आहे मित्रांनो आपल्याला. नमस्कार मंडळी, मी आदित्य तुमचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर मंडळी, आज आहे शनिवार आणि मला आहे सुट्टी. तर म्हटलं एक छोटासा व्लॉग बनवू कुठला तरी. सकाळी एक रील बघितलं होतं मी. बेलापूरला एक मंदिर आहे गोवर्धनी मातेचं, गोवर्धनी माता. आणि त्यानंतर तिथे अजून एक छोटंसं मंदिर आहे, असं मला माहीत नाही आहे. काहीतरी माता सती काहीतरी आहे असं. तसं नाव मी तुम्हाला स्क्रीनवरती देईन, मी नाव विसरलो आहे. तर ते मंदिर, तर ते दोन मंदिर आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत त्या मंदिरांबद्दल. आय होप त्याचा चालू असेल. तर आत्ता आपण पोहोचलेलो आहोत वाशीला. तर कॅमेरा मी इथेच चालू केला, तिकडे नाही चालू केला मी. तर इथून पाम बीच मार्गे आपण जाणार आहोत बेलापूर फोर्टच्या एरियामध्ये. बेलापूर फोर्टच्या आजूबाजूलाच ते मंदिर आहे. काहीतरी पारसे खिल बघा रोड पकडून आपल्याला जावं लागतं. मी तुम्हाला डिटेल्स देईन असते कसं कुठून जायचं आपल्याला. तुम्ही फक्त व्लॉग शेवटपर्यंत बघा मित्रांनो, यात तुम्हाला सगळी माहिती मिळेल तिथे कसं जायचं आणि एक्झॅक्ट लोकेशन काय आहे ते. उद्या सकाळी मला जायचं आहे राईडला, पण उद्याची राईड ग्रुप राईड असणार आहे. 3 बाईक्स आहेत फ्रेंडसोबत, पण त्याचा ब्लॉग नाही बनवणार आहे मी. बिकॉज त्या लोकेशनचा ब्लॉग मी ऑलरेडी टाकलेला असेल हा व्हिडिओ शूट करायच्या आधी. तर त्याची लिंक मी आय बटनमध्ये देईन तुम्हाला वरती. तर तो ब्लॉग तुम्ही नक्की बघा, कारण ते प्लेस फार मस्त आहे. आणि जसा आपण ब्लॉग बनवला ना तसा एकदम डिटेल ब्लॉग कोणी अजून बनवलेला नाही आहे त्याच्यामध्ये त्या लोकेशनबद्दल. तर तुम्ही आपला ब्लॉग नक्की बघा तुम्हाला. तर आता इथून पाम बीचसाठी लेफ्ट घ्यायचं आपल्याला, पाम बीच हायवेसाठी. यारा A few moments later. मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत शेवटचा सिग्नल म्हणजे पाम बीचचा हा सिग्नल जो इथून जर राईट मारला तर आपण उलवेला जाऊ. सरळ बेलापूर लागतं आणि लेफ्टला बेलापूर आहे. बेलापूर किल्ल्याचा सिग्नल आहे काहीतरी. आणि आपल्याला इथून राईटला जायचं आहे. राईटला तो गेट तुम्हाला कॅमेरात दिसतं का माहीत नाही. तर तिथेच जायचं आहे आपल्याला. राईट मारू शकतो का आपण ते पाहायला पाहिजे. हां, तिथे राईड येऊ शकतो. तर हाच गेट आहे. ह्या गेटमधून आतमध्ये जायचं आहे मित्रांनो आपल्याला. गोवर्धनी माता मंदिर. आणि इथून इथे राईट आहे. छान शांत आहे रे. वाव, काय जबरदस्त रोड आहे यार.
दुतर्फा मस्त झाड आहेत, मस्त सावली आहे. अरे कुठे आहे ते मंदिर? मंदिर कुठे आहे ते? अरे यार डोक्याला धाव आहे. हां मग तिथे लेफ्ट कुठे दाखव, इथे लेफ्ट दाखवलंच नव्हतं. काय करूया? पुढे आहेच नाही. मागे घेऊ का? युटर्न मारूया ना. तो मागासा तो लेफ्ट होता, तो लेफ्ट घेऊया. तो मागासा लेफ्ट होता ना, मागे बघ. युटर्न मारून रिटर्न जातोय मित्रांनो. प्रॉपर मॅपवर दाखवत नाही यार गुगल मॅप्स. आता इथून राईट दाखवत आहेत भाई, इथे कुठे राईट आहे? यार आय थिंक इथून वरती जायचं आपल्याला. गाडी लावायला लागेल कुठेतरी. गाडी कुठे लावायची? तिथे विचारू का ते लोक बसलेत त्यांना? अरे ते आहे ना, इथे दाखवत आहेत. आता हे सती आसरासाठी आहे आणि ते गोवर्धन साठी कुठे? तिने तर दुसरा बघ, ते काल व्हिडिओ तर येतो सती आश्रम आता. हा हॅलो, बंद आहे मग गाडी कुठे लावू? इथे मंदिर वरतीच आहे ना? मंदिर पे जाने का था, तो अब उधर से जाएगा सीढ़ी से ना, इधर से पूरा डामर लग जाएगा. उधर से कैसा जाएगा फिर? इधर से जाओगे फिर पहला लेफ्ट मारने का, वहाँ सीढ़ी से फिर आने का है जगह. तो गाड़ी जाएगा उधर? गाड़ी हाँ वहाँ तक गाड़ी जाएगा, फिर सीढ़ी से आना. शिर्डी से आना पडेगा. हाँ. तर मित्रांनो तिथे ना काम चालू होतं. तर ते बोलले की इथून जाण्यापेक्षा तुम्ही मागून लेफ्ट मारून जा. आय थिंक ना तो मागाचा रोड होता ना, तो रोड पकडायला लागेल कदाचित. तिथून तुम्हाला जिने लागतील असे ते बोललेत. बिकॉज इथे सगळं पायाला डांबर लागलं असं तुम्ही बघितलं, त्याच्या पायाला तिथे डांबर लागलं होतं सगळं. सो आता आपण इथून जाणार आहोत. हे बघ इथे जिने आहेत. काय इथे होते जिने, तेच करायला लागेल. आणूया मित्रांनो, इथे बाईक पार्क केली मी आणि तुम्हाला काही दाखवायचं आहे. झाडावरती ना बघा ही सगळी वटवागळे आहेत, केवढे वटवागळे आहेत. आय होप तुम्हाला दिसत असेल. कमीत कमी 100-150 वटवागळे आहेत पूर्ण झाडावरती. फर्स्ट टाइम बघतोय मी तर असं काहीतरी, सिरियसली. आणि एवढा आवाज करतायत ना, बापरे. तर मित्रांनो असे आता जिने चढून आपल्याला जावं लागणार आहे. तर एवढे जिने आपण चढलोय आणि जास्त नाही आहेत, एक 50-60 जिने असतील. आणि हे समोर तिथे मंदिर आहे, पाहू शकता. हे मंदिर आहे, ते जास्त नाही आहेत. 50-60 जिने चढून आपण त्या मंदिरापर्यंत पोहोचू शकतो. मित्रांनो इथे 2 मूर्त्या आहेत. म्हणजे एक मुखवटा इथे पूजेसाठी ठेवलेला आहे आईचा, आणि दुसरी पूर्ण मूर्ती आहे ती इथे आतमध्ये आहे. तर फार छान असं नक्षीकाम आहे. तुम्ही पाहू शकता वरपासून खालपर्यंत मस्त नक्षीकाम केलेलं आहे. थोडं साऊथचं मंदिर वाटतं आहे, पण फार छान आहे आणि शांत आहे. असं कोण नाही आहे इथे, मी एकटाच आहे आता.
तर या मंदिराचा जीर्णोद्धार हा 2008 रोजीच झालेला आहे. इथे पाहू शकता वरती त्यांनी लावलेलं आहे. तर आणि आय थिंक मी असं ऐकलं होतं की ही स्वयंभू मूर्ती आहे, कदाचित मला एक्झॅक्ट माहीत नाही आहे. मित्रांनो दर्शन करून झालंय माझं, फार छान दर्शन होतं. दुपारची वेळ असल्यामुळे इथे या मंदिरामध्ये जास्त कोण नाही, मी एकटाच आहे आणि माझी एक फ्रेंड आहे. सो आम्ही दोघंच आहोत आज मंदिरामध्ये. तर तुम्ही कधी येत असाल तर दुपारी या. एकदम शांत जागा आहे आणि तुम्हाला शांतपणे शांत चित्ताने दर्शनही करता येईल. तर इथे आता मी बाहेर येऊन बसलोय. तर तुम्ही इथे जर बसायचं असेल तर फार आजूबाजूला मस्त जागा आहे मंदिराच्या. तर तुम्ही पाहू शकता इथे पूर्ण बसायचे बेंचेस वगैरे त्यांनी केलेले आहेत. तर मित्रांनो हे मंदिर जे आहे ते एक्झॅक्टली बेलापूरमध्ये आहे. आपला पाम बीच रोडचा लास्टचा जो सिग्नल आहे जिथून आपण राईट साईडला पुलवेला जातो त्या सिग्नलवरून राईट साईडलाच तुम्हाला हा गेट दिसतो आणि मंदिराचा गेट दिसतो. तिथून आतमध्ये येऊन 2 रस्ते आहेत, एक राईटला तो लेफ्टला जातो. दोन्ही रस्त्याने तुम्ही येऊ शकता. पण आता सध्या राईटच्या रोड वरती काम चालू असल्यामुळे आपल्याला लेफ्टच्या रोडने यावं लागतं. तर तुम्ही आता बघितलं तसे स्टार्टिंगला जे मी तुम्हाला दाखवलंय हा मंदिराचं जे नक्षीकाम आहे ना ते असं वाटतं की ना साऊथच्या मंदिरांपासून इन्स्पायर झालेलं आहे. तुम्ही ते नक्षीकाम पाहिलंच असेल. आणि हे मंदिर फार उंचावरती आहे आणि ते मस्त हवाई सुटलेली असते. या व्यतिरिक्त मित्रांनो या मंदिराचा जीर्णोद्धार 2008 मध्ये मंदा मात्रिका स्थानिक आमदार आहेत त्यांच्या हातात ते झाला होता. तर आणि या मंदिराची मूर्ती आय थिंक मी कुठेतरी वाचलं होतं की स्वयंभू आहे. मलाही एक्झॅक्टली माहित नाही. तुम्हाला माहित असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा. सो आता बघूया, दर्शन वगैरे करून झालंय. सो आता मी इथून निघेन थोड्या वेळ इथे बसेन, थोडंसं जरा रिलॅक्स होईल आणि मग इथून निघून अजून एक मंदिर आहे पुढे. तिथे आय थिंक ना रोडचं काहीतरी काम चाललंय. जर जायला भेटलं तर ते मंदिर आपण नक्कीच एक्सप्लोर करू. त्याचं नाव आहे सती आसरा देवी. सो तेही आपण बघायचं ट्राय करू. जर झालं तर तेही तुम्हाला पुढे दिसेलच. अदरवाईज आपण घरी जाणार आहोत. तर मित्रांनो इथून पूर्ण JNPT हायवे दिसतो. तर इथे पाहू शकतो. तर हा पूर्णपणे JNPT हायवे आणि आपण एवढ्या उंचावर आता आहोत. गोवर्धनी मातेचं दर्शन करून आपण या रोडने आलेलो आहोत आणि नंतर त्याच रोडने सरळ पुढे गेल्यावरती ना हा रोड लागतो. तर हा रोड सरळ पकडून आपण गेलो ना एकदम एंडला म्हणजे डेड एंड आहे. तिथे लेफ्ट हँड साईडला बेलापूर किल्ला आहे आणि राईट हँड साईडला जे मंदिर आहे सती आसरा देवीचं तर ते मंदिर लागतं. सो या रोडने सरळ जायचं आहे. 2 मिनिटामध्ये ते मंदिर येतं. सो चला आता आपण जाणार आहोत, मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो या रस्त्याने आपण आलेलो आहोत आता आणि इथून इथे आल्यावरती राईट हँड साईडला तुम्ही हे मंदिर पाहू शकता. तर हे आहे सती आसरेचं मंदिर. सती आसरा देवी जे आहेत म्हणजे मोठ्या बाया ज्यांना आपण बोलतो तर हे असं ते मंदिर आहे आणि ते आयसोलेटेड मंदिर आहे, कोणाला जास्त माहीत नाही आहे. तर चला मग आता इथे जाऊन आता आपण पाया पडणार आहोत. इथे अशा छोट्या पायऱ्या आहेत. तर या पायऱ्या उतरून आपल्याला असं खाली जावं लागतं. असा रोड त्यांनी प्रॉपर केलेला आहे. तर ह्या रोडने आपल्याला पूर्ण खाली जावं लागतं. तर आता चला आपण खाली जाणार आहोत. तर मित्रांनो आता चाललेलो आहे मी खाली. फार सुंदर एरिया, एकदम शांत एरिया. म्हणजे तुम्ही माझ्या पाहू शकता पूर्ण असं वाटतं जंगलच आहे. आणि याच्या ना माझ्या बॅकसाईडला तुम्ही पाहू शकता इथे जे आहे ना हे इथे पूर्ण वरती बेलापूर फोर्ट आहे. तर त्याचं तिथे गेट वगैरे आहे. मे बी ते कुठल्या तरी म्हणजे वन विभागाच्या खात्यात वगैरे येत असेल. तर हा असा एरिया आहे. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता पूर्णपणे एकदम जंगल आहे आणि एकदम शांत आहे. ते वाला मंदिरही फार सुंदर होतं. हा एरिया ना त्याच्याशी जरा जास्त शांत आहे. तर इथे कधी आलात तर या मंदिराच्या पाया नक्की पडा आणि इथे वरती बाईक लावलेली आपण. सो चला आता आपण जाणार आहोत दर्शन करण्यासाठी. तर मित्रांनो इथे समोर ना ट्रेनही दिसते, तुम्हाला दिसत असेल इथे ट्रेन जाताना. आणि हे असं मंदिर आहे. मंदिर आहे मित्रांनो आणि इथे एक विहीर सुद्धा आहे. मस्त खोल विहीर आहे. पाणी एकदम खराब म्हणजे सगळं ग्रीनरी त्याच्यावरती पाहू शकता. म्हणजे असेल बऱ्यापैकी खाली असेल म्हणून पाण्याच्या बॉटल वगैरे टाकल्यात लोकांनी यार. तर इथे देवीची मूर्ती आहे, आईची मूर्ती आहे इथे पाहू शकतो आपण. गेट बंद आहे, आतमध्ये नाही जाऊ शकत. इथूनच दर्शन घ्यावं लागेल आपल्याला. नवी मुंबईमध्ये हे मोठ्या बायांचं एकमेव मंदिर असून या व्यतिरिक्त मुंबईमधील सायन कोळीवाडा येथे मोठ्या बायांचे मंदिर आढळते.
सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. मित्रांनो, आज आपण 2 आईंचं दर्शन केलेलं आहे. एक म्हणजे गोवर्धनी माता आणि दुसरी ही आहे सती आसरा देवी. तर हे आहे मोठ्या बाया असं यांना बोलतात. त्यापैकी एकच मूर्ती इथे आहे. 7 असतात ऍक्च्युली, पण इथे एकच मूर्ती आहे. सो त्याचं आज आपण दर्शन केलं. तर अशा प्रकारे आपण आज 2 आईंचं दर्शन केलेलं आहे. तर इथला जो एरिया तो एवढा सुंदर आणि एवढा शांत एरिया आहे ना, असं वाटतं की मी माझ्या गावी कोकणामध्ये आलोय. तर तुम्ही कधी इथे आलात तर ह्या दोन्ही मंदिरांना नक्की भेट द्या. फार सुंदर असं मंदिर आहे. त्या मंदिर तरी ऍटलिस्ट त्याचे बरेच व्हिडिओ आहेत, पण या मंदिराचे व्हिडिओ नाही आहेत आणि जास्त एक्सप्लोर्ड नाहीये हे मंदिर. बऱ्यापैकी अनएक्सप्लोर्ड हे मंदिर आहे. तर इथे आला तर तुम्हाला फार सुंदर अशी मनाची शांती तर लाभेलच. त्याशिवाय इकडचा परिसर एवढा छान आहे ना, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राईट सेफ आणि जय श्रीराम.